नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला गावरान पद्धतीने भरलेले वांग्याची रेसिपी कशी करायची ते दाखवणार आहे। माझ्या घरात सगळ्यांनाच ही रेसिपी आवडते, तर त्यांची फरमाईश आले की आज ती भरलेली वांगी कर। गावरान पद्धतीने भरलेली वांगी करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया। तर ही वांगी लागतात शेंगदाणे, धने थोडेसे, तीळ, जिरे, मीठ, हळद, लसूण, आलं, कांदा लसूण चटणी, खोबरं वाळलेलं 1 वाटीभर घेतलेलं आहे खिसून, त्यानंतर टॅमॅटो 1 वाटीभर, कोथिंबीर 1 वाटीभर, कांदा 1 वाटीभर, तेल आणि पाणी। चला तर सर्वप्रथम आपण शेंगदाणे, जिरे, खोबरे, तीळ, धने ते भाजून घ्यायचे आहेत। गॅस चालू केलेला आहे आणि आता आपण सर्वप्रथम शेंगदाणे घालायचे आहेत आणि भाजून घ्यायचे आहेत। आता आपण त्यातच हे खरपूस असे भाजलेले शेंगदाणे, त्यात वाळले खोबरं घेतलेलं आहे ते आपण त्यात टाकूया आणि गरम करून घेऊया। त्यानंतर थोडेसे जिरे पण टाकूया, गरम करून घेऊया। त्यानंतर धने आणि तीळ हा सगळा मसाला गरम करून घेऊया। आता हा मसाला गरम करून घेतलाय, गार करायला ठेवूया आणि तोपर्यंत आपण ही वांगे आहेत ते कट करण्यासाठी घेऊया। मैत्रिणींनो, आता वांगी कट करून घ्यायचे आहेत। तर वांगी कट करताना आपण देठ जरासं ठेवायचं आणि कट करून घ्यायचं आणि हे बाजूचं आहे ते पण काढून घ्यायचं आणि त्यानंतर असे हे जे 4 भाग करायचे। चिरत असताना वांग किडकाय का बघायचं, नाही तर आतून किडका असण्याची शक्यता असते। अशा पद्धतीने वांगे आपण कट करून घेऊया आणि ती मिठाच्या पाण्यात टाकूया, म्हणजे काळी पडणार नाहीत। अशा पद्धतीने मिठाच्या पाण्यात टाकूया। मसाला गरम करून घेतलेला तो गार झालेला आहे आणि आता आपण त्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आलं पण घालायचं आहे यात आणि लसूण, हे सगळं घालून बारीक करून घ्यायचा आहे मसाला। घातलेला सगळा मसाला बारीक करून घेऊया। हा मसाला बिन पाणी घालता वाळलाच बारीक करून घ्यायचा। बारीक करायचं नाही, ओबड धोबडच बारीक करून घ्यायचा, म्हणजे त्याची टेस्ट चांगली लागते। एका ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर आपण त्यात कांदा टॅमॅटो घालायचा आहे, कांदा घालायचा आहे आणि टॅमॅटो, नंतर कांदा लसूण घरगुती चटणी आहे ती पण घालायची आहे, थोडीशी हळद घालायची आणि कोथिंबीर पण घालायची आहे यातच। त्यानंतर चवीनुसार मीठ। आता मसाला केलेला आहे हा सगळा, तो आपण असा मिक्स करून घेऊया। मिक्स करून मग वांग्यामध्ये भरायचा आहे। मसाला चांगला मिक्स केलाय आणि थोडं त्यात पाण्याचा वापर केलेला नाही, जरा चिकट होण्यासाठी तेल पण घालूया आणि त्यानं टेस्ट पण छान येईल आणि असं मिक्स करून घेऊया। चला आता मिठाच्या पाण्यातून एक एक वांग घ्यायचं आणि आपण भरून घ्यायचं आहे मसाल्यात। अशा पद्धतीने हा मसाला भरून घ्यायचा, भरपूर मसाला घालायचा, म्हणजे भरलेली वांगी छान लागते। अशा पद्धतीने मसाला हा भरून घ्यायचा आहे। सगळी वांगी आपण भरून घेऊया। अशा पद्धतीने सगळी वांगी भरून घेतलेले आहेत आणि कढई पण तापायला ठेवलेले, त्यामध्ये आपण आता तेल घालायचं आहे।
तेल पण चांगलं कडकडीत कडलेलं आहे, त्यामध्ये आपण ही भरलेली वांगी घालायची आहेत. इथे तेलाचा वापर आपण जास्त करायचा, म्हणजे वांगी चांगली तळली जातील. वांगी चांगली तेलात तळलेले आहेत. आता राहिलेला मसाला आहे तो पण आपण ह्यात घालून घेऊया आणि मस्त असा हलवून घेऊया. तेलामध्ये वांगी चांगली वाफलेली आहेत, तर आता आपण शिजण्यासाठी 2 ग्लास पाणी घालायचं आहे यामध्ये. जर तुम्हाला रस्सा कमी हवा असेल तर कमी घालू शकता, जास्त असेल तर जास्त घालू शकता. अशा पद्धतीने पाणी घातलेलं आहे आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. 10 मिनिट शिजण्यासाठी ठेवून द्यायचं. मैत्रिणींनो, 10 मिनिट झालेले आहेत. आता बघूया आपण वांगे शिजलेत का. हा, मस्त वांगे शिजलेले आहेत आणि भरलेली वांगी तयार झालेले आहेत. बघा मस्त कट आलेला आहे. हा हा हा, बघूनच मस्त खायची इच्छा झालेली आहे. आणि आता आपण तयार आपण खाण्यासाठी घेऊया. चला तर प्लेट मध्ये असं खाण्यासाठी घेऊया. चला तर ही भरलेले वांग्याची रेसिपी तयार झालेले आणि खाण्यासाठी घ्यायचे. चला मैत्रिणींनो, गावरान पद्धतीने भरलेले वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी काय वाटली, आवडली ना, तर जरूर घरी करून पहा आणि माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कमेंट करायला पण विसरू नका. चला तर भेटूया आपण नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.